अकलूज पोलिसांनी ठिबक सिंचन पाईप चोरी प्रकरणाचा छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून तब्बल 2,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अकलूज पोलिसांनी ठिबक सिंचन पाईप चोरी प्रकरणाचा छडा लावत एका आरोपीला अटक करून तब्बल 2,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। महादेव मारुती एकतपुरे राहणार चौडेश्वरी वाडी तालुका माळशिरस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 6 मे 2026 रोजी त्यांच्या शेतातील ठिबक सिंचनचे गुंडाळलेले पाईप एका व्यक्तीने 3 चाकी वाहनातून चोरून नेत असल्याचे आढळून आले। या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी विकास नाना उर्फ रावसाहेब चोरमले वय 23 राहणार 61 फाटा माळशिरस याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने चोरीसाठी पाईप नेत असल्याची कबुली दिली। तसेच एप्रिल 2026 मध्ये चौडेश्वरवाडी परिसरातील 3 वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातून ठिबक पाईप चोरी केल्याचेही उघड झाले। पोलिसांनी चोरीतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून चोरीसाठी वापरण्यात आलेली 3 चाकी वाहन HF डिलक्स मोटरसायकल तसेच औषध फवारणीसाठी वापरण्यात येणारे STP मशीन जप्त केले आहे। दिनांक 6/5/2026 रोजी चौंडेश्वरवाडी या ठिकाणी काही शेतकऱ्यांना इसम नामे विकास उर्फ नाना उर्फ रावसाहेब चोरमले हा ठिबकच्या ज्या ड्रीप आहे हे गुंडाळलेले पाईप घेऊन जात असताना मिळून आला होता। त्या बाबतीत चौंडेश्वरवाडीच्या ग्रामस्थांनी अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी संपर्क केला होता। अकलूज पोलीस ठाण्याकडचे पथक त्या ठिकाणी गेल्यानंतर विकास चोरमले याच्याकडे पोलिसांनी तपास केला असता सदरचे जे ठिबकचे जे पाईप आहेत हा तो चोरी करून घेऊन जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सदर आरोपीवरती अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी 313/2026 BNSS 303/2 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर आरोपी गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे अधिक तपास केला असता आरोपींनी अशाच प्रकारच्या इतर चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिलेली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम व त्यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली।